नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष पवार. शाश्वत अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गट ब मुख्य परीक्षेचा जो पेपर झाला त्याच्यामधले पॉलिटीचे प्रश्न बघणार आहोत. प्रश्न जर तुम्ही बघितले अतिशय सोपे प्रश्न होते, परंतु आयोगाने पाठीमागच्या पेपर पासून जो ट्रेंड सुरू केलेला आहे, कलमांवरती भर द्यायचा, त्याच्यामधल्या तरतुदींवरती भर द्यायचा, तोच आपल्याला इकडे बघायला मिळतो. आणि जे टॉपिक आतापर्यंत कंबाईन साठी फोकस केलेले होते तेच टॉपिक इकडे सुद्धा फोकस केलेले तुम्हाला दिसत आहेत. तर चला पहिला प्रश्न आपण बघूयात काय आहे. अगदी सोपा प्रश्न होता. कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत? म्हणजे आपण 1000 वेळा कलम 14 बघताना 14चे अपवाद बघितलेले आहेत आणि त्याच्यावरतीच प्रश्न विचारलाय. सरळ सरळ विचारले आहेत, जे जे अपवाद आहेत तेच. आता पहिला अपवाद काय दिलाय बघा. राष्ट्रपती आणि राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार आणि कार्य यांच्या वापरासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. तर हे बरोबर आहे. कुठे अपवाद दिलेला आहे? आर्टिकल 361 घटनेच्या कलम 361 मध्ये काय म्हटलेलं आहे? राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे विशेषाधिकार यांनी पदावरती असताना पदाच्या नात्याने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत त्यांना कोणत्याही न्यायालयामध्ये खेचता येत नाही, कोणत्याही न्यायालयाला जबाबदार धरता येत नाही. म्हणजे पहिलं विधान काय आहे? बरोबर आहे. परदेशी सार्वभौम फॉरेन सॉव्हर्न जे आहेत, राजदूत आहेत, राजनैतिक अधिकारी आहेत, यांना दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यापासून संरक्षण आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की दिवाणीच्या बाबतीत असेल, फौजदारीसाठी नाही, पण दोन्हीसाठी संरक्षण असतं. म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर दिलेलं आहे. संयुक्त राष्ट्र संघटना आणि त्यांची अभिकरणं यांना डिप्लोमॅट पॉवर आहेत, तर यस डिप्लोमॅट इम्युनिटीज आहेत. तर हे काय आहे? हे सुद्धा विधान बरोबर आहे. आयोगाने याचं उत्तर वरील पैकी सर्व बरोबर हे दिलं पाहिजे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूयात काय आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे. हा जो पेपर सेट आहे तो बी सेट आहे, हे लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचं तत्व दिलेलं आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर तुम्हाला डोळे झाकून यायला पाहिजे होतं. का? घटनेच्या कलम 164 मध्ये लिहिलेलं आहे, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल तेच विचारलेलं आहे. तुम्ही जर 167 मध्ये गेलात तर त्याचा काही संबंध येत नाही. 163 मध्ये जर गेलात तर फक्त एवढंच सांगितलंय की बाबा राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल, आणि 162 मध्ये तिथे काही संबंध येत नाही त्याचा. म्हणजे उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. चला आता आपण 38 क्रमांकाचा प्रश्न बघतोय. काय आहे प्रश्न? सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे कोणाचे सदस्य आहेत, असा प्रश्न विचारलेला आहे. डॅश देऊन प्रश्न विचारलेला आहे. तर आता आपल्याला आयोगाने या प्रश्नामध्ये कसं फसवलं हे लक्षात घ्या. याच्यामध्ये नियोजन आयोग, मात्र प्लॅनिंग कमिशन सध्या नाहीच, त्याच्या ऐवजी काय आहे? नीती आयोग. नीती आयोगाचे मुख्यमंत्री सदस्य असतात, परंतु इथे पर्याय तसा आहे का? नाही. म्हणजे हा पर्याय तर गेला. एनडीसी, सध्या एनडीसी ऍक्टिव्हच नाही, त्याच्यामुळे एनडीसीचे जरी मुख्यमंत्री सदस्य असले तरी आयोग हा पर्याय देणार नाही. जर पुढे बघितलं, वित्त आयोग, वित्त आयोगाच्या रचनेमध्येच मुख्यमंत्री नाहीत, म्हणजे हाही पर्याय गेला. आंतरराज्य परिषद, बघा आंतरराज्य परिषद घटनेचं कलम 263, राष्ट्रपती काय करतील? आंतरराज्य परिषद स्थापन करतील आणि त्याचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. आणि सदस्य कोण आहेत? सर्व राज्यांचे मुख्यमंत्री. येतं लक्षात? म्हणजे आयोगाने हेच उत्तर दिलं पाहिजे, मात्र खूपच अतितटीमध्ये कुणी ऑब्जेक्शन घेतलं, कारण एनडीसी ऑफिशियली डिझॉल्व्ह झालेलं नाही आणि एनडीसी मध्ये सदस्य असतील तर कदाचित आयोग याच्यावरती विचार करू शकतो. मात्र आयोग हेच उत्तर देणार आहे, आंतरराज्य परिषद. तुमचं सुद्धा तेच असेल कदाचित. चला पुढचा प्रश्न 39 क्रमांकाचा काय आहे? संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदीचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल. मी तुम्हाला कायम शिकवताना सांगायचो की मूलभूत हक्कांवरती कृपा झाली असं लक्षात ठेवा. काय आहे? जेबी कृपलानी, आचार्य कृपलानी. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असलं पाहिजे. पुढचा 40 क्रमांकाचा प्रश्न आहे. अनुच्छेद 51 अन्वये राज्य हे कशासाठी प्रयत्नशील राहील? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आंतरराज्य संबंध वाढीस लावणे, राष्ट्रांमध्ये न्यायपूर्वक संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय तह आणि करार
यांचा मान राखणे आणि आंतरराष्ट्रीय कोणते वादविवाद असतील तर ते आंतरराष्ट्रीय लवादाद्वारे मिटवणे असं आहेत. आता पर्याय बघूयात. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचं संवर्धन करण्यासाठी बरोबर आहे. परराष्ट्र धोरणाचे संवर्धन आणि आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी. आपण याला स्टार मार्क करूयात, कारण ऍज इट इज वाक्य घटनेत दिलेलं नाही, इंग्लिशमध्ये पण नाही आणि मराठीमध्ये पण नाही. राष्ट्रांमध्ये न्यायसंगत आणि सन्मानपूर्व संबंध राखण्यासाठी हे 100% बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यासाठी प्रोत्साहन देणं हे सुद्धा बरोबर आहे. आता बघा इथे काय लक्षात घ्यायचंय, प्रश्न काढताना आयोगाने ऍज इट इज घटनेतल्या तरतुदींचा विचार केला आहे का मतितार्थाचा विचार केलेला आहे. जर मतितार्थाचा विचार केलेला असेल तर वरील पैकी सर्व हे उत्तर आयोग देईल. आणि जर आयोगाने इथे जसं म्हटले अनुच्छेद 51 मध्ये दिलेल्या तरतुदी आणि शब्दशः जर अर्थ त्याचा काढला आयोगाने, तर आयोग याचं उत्तर काय देईल, अ, क आणि ड. म्हणजे दोन्ही पैकी कोणताही एक ऑप्शन देऊ शकतो. बघा मी अजून क्लिअर करतो, जर आयोगाने फक्त त्याचा मतितार्थ काय आहे याच्यावर प्रश्न विचारलेला असेल तर पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. आणि घटनेतल्या तरतुदींना धरून विचारलेला असेल तर अ, क आणि ड हे याचं उत्तर असेल. तरी तुम्ही दोन्ही पैकी कुठला बरोबर केलेला असेल तसं आपण आन्सर केल्यानंतर चर्चा करूयात. क्लिअर. चला नेक्स्ट 41 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान केंद्र राज्य संबंधावरील भारतीय वित्त आयोगाच्या भूमिकेचं योग्य स्पष्टीकरण करतो. बघा तो राष्ट्रपतींना आंतरराज्य पाणी वाटपाच्या तंट्यावर सल्ला काही संबंध नाहीये, त्यासाठी सेपरेट लवाद आहे. तो राज्यांना कर्ज घेण्याबाबत नाही, काही संबंध नाही. 3 नंबरचा पर्याय जो आहे तो केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये महसुलाचं वाटप करण्याची शिफारस करत असतो. हेच वित्त आयोगाचं मुख्य कार्य आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. क्लिअर. चला नेक्स्ट बघा, भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या म्हणजे ओबीसी ज्याला आपण म्हणतो त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रपतींना आयोग स्थापन करण्याचा अधिकार असेल. घटनेचं कलम 340. बॅच मध्ये मी तुम्हाला वारंवार सांगितलंय. आणि याला अनुसरूनच सगळ्यात पहिल्यांदा 1953 साली काका कालेलकर असा आयोग स्थापन केला होता. आणि दुसरा जो आयोग स्थापन केला तो म्हणजे की 1979 ला बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली, ज्याला आपण मंडल आयोग विचारत असतो. येतं लक्षात. म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे, घटनेचं कलम 340. चला नेक्स्ट, खालीलपैकी योग्य विधाने निवडा. बघा प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. बरोबर आहे, प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. प्रत्येक उच्च न्यायालय हे एक अभिलेख न्यायालय असेल आणि त्याला आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. बरोबर आहे. प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यपाल वेळोवेळी ठरवतील इतके नाही. मग काय पाहिजे इथे, राष्ट्रपती. म्हणजे क विधान काय आहे, चुकीचं आहे. पर्यायामधून क काढून टाका, तुमचं डायरेक्ट उत्तर येतं अ आणि ब बरोबर. क्लिअर. म्हणजे अगदी सोपा प्रश्न होता आणि असा नाही की काहीतरी अडचणीतला प्रश्न विचारलाय, नेहमी समोर असतो. कारण पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला होता की कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय एक अभिलेख न्यायालय म्हणून काम करतं. मग त्यावेळेस तर आपण बघतच असतो. क्लिअर. चला पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आता 44 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. बघा राज्यपाल हा केंद्र आणि राज्य यांच्यामधला दुवा असतो. बरोबर आहे. तो राज्याचा वास्तविक कार्यकारी प्रमुख असतो का, नाही, नामधारी. काय असतो, नामधारी कार्यकारी प्रमुख असतो, नॉमिनल प्रमुख असतो. ब गेला म्हणजे तुमच्या पर्यायामधून जर तुम्ही ब काढून टाकलं, ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तसं एकच पर्याय आहे, त्याच्यामुळे काही जास्त सोल्युशन येत नाही. तसं कलम 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे. यस, कलम 153 प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल असेल. खरं तर तिथे असं होतं एक राज्यपाल असेल. 7वी घटनादुरुस्ती 1956 ने त्याच्यात बदल केला होता. एकच व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांसाठी काम करू शकते, पण तरतूद आहे त्याच्यात तर होय. आणि नियुक्ती 155 मध्ये आहे. क्लिअर. म्हणजे क सुद्धा बरोबर आहे. राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे. होय, सीएमच्या सल्ल्याने. तसं काय म्हटलेलं नाही, बरोबर वाक्य आहे. म्हणजे ड पण बरोबर आहे, अ बरोबर आहे, क बरोबर आहे आणि ड बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. हा प्रश्न सुद्धा अगदी सोपा होता.
खालीलपैकी कोणते कर्तव्य संविधानात समाविष्ट केलेलं नाही असं विचारलेलं आहे. 1000 वेळा सांगितलं मी तुम्हाला, कर लागू करणे, कुटुंब नियोजन आणि जे आपलं त्याच्याबद्दल शिक्षेची तरतूद, ही कर्तव्य होती पण ती लागू केली नाहीत. मग इथे जर तुम्ही बघितलं, वेळेवर कर भरणं हे कर्तव्य असावं असं कोणी सांगितलं होतं? सुवर्णसिंग समितीने, पण ते लागू केलं नाही. हा 3 नंबरचा पर्याय त्याचं उत्तर आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालामध्ये नॉन क्रिमिलियर किंवा क्रिमिलियर ही संकल्पना आली? तर तुम्ही जर बघितलं, क्रिमिलियर ही संकल्पना आली इंदिरा साहनी वर्सेस भारत सरकार, 1992चा खटला आहे. या खटल्यामध्ये खरं तर नागराज खटला सुद्धा त्याच्याशी संबंधित येतो. मात्र आपल्याला काय विचारलं, ते तत्व कधी आलं? तर कुठलं आहे? इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार. ठीक आहे, जोड्या लावायला दिलेल्या आहेत. बघा याचं उत्तर काय आलं? 1 नंबरचा पर्याय. चला, जोड्या लावायच्या आहेत. विधानसभेचा कार्यकाल साधारणपणे 5 वर्ष, म्हणजे 1 ला 3, 2 पर्याय तर गेले, 3 आणि 4. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच, म्हणजे 2 ला 4. 2 ला काय पाहिजे? 4. आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, तरी पण आपण टॅली करूयात. विधान परिषदेचा कार्यकाल स्थायी सभागृह असतं, म्हणजे क ला 1, आणि मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री. पर्याय क्रमांक 2 काय आहे? याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघा. राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणत्या पात्रता आहेत? बघा, खरं पात्रता 2 आहेत. कोणत्या 2 पात्रता आहेत? तो भारताचा नागरिक असावा, वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत. फक्त अ आणि ड असा पर्याय आहे का? नाही. पण दुसरं काय आहे मग? पदाच्या कंडिशन्स आहेत. कंडिशन्स कोणत्या? तो संसद किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा, ही कंडिशन आहे. आणि आर्थिक लाभाचे पद धारण केलेलं नसावं, ही पण कंडिशन आहे. अर्थात कंडिशन सुद्धा पात्रतेमध्ये येतेच. त्याच्यामुळे आणि फक्त अ आणि ड असा पर्याय पण नाही. त्याच्यामुळे वरील पैकी सर्व हेच याचं उत्तर असणार आहे. क्लिअर सर्वांना? चला आता 49 क्रमांकाचा जर प्रश्न आपण बघितला, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील, कोणतेही अन्य लाभाचे पद धारण करणार नाहीत. बरोबर आहे, ते पदसिद्ध राज्यसभेचे सभापती असतील. कशामध्ये तरतूद आहे? कलम 64 मध्ये तरतूद आहे. उपराष्ट्रपती जेव्हा कलम 65 अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा त्यांच्या पदाची कार्य पार पडतील, तेव्हा कोणताही कालावधी ते राज्यसभेचा सभापती पदाची कार्य पार पाडणार नाहीत. हे सुद्धा विधान बरोबर आहे, कारण ज्या वेळेस ते राष्ट्रपतीची कार्य पार पाडतायत तेव्हा ते राज्यसभेचे सभापती म्हणून काम करणार नाहीत. मग अशा वेळेस राज्यसभेचे उपसभापती राज्यसभेच्या अध्यक्षांची कार्य पार पाडतील. आणि अशा कोणत्याही कालावधीमध्ये उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करतील तेव्हा त्यांना कलम 97 मधील राज्यसभेच्या सभापतीचे वेतन भत्ते मिळणार नाहीत. इथे काय म्हटलंय बघा, कलम 97 अन्वये राज्यसभेच्या सभापतींना देय असलेले वेतन भत्ते मिळण्यास हक्कदार असेल, नसेल. इथे काय पाहिजे होतं? नसेल. क्लिअर सर्वांना? म्हणजे क चुकीचं आहे, उत्तर येईल याचं अ आणि ब, पर्याय क्रमांक 1. चला शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान 168 शी संबंधित नाही? प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल आणि त्याच्यामध्ये राज्यपाल असेल. होय. राज्य विधिमंडळाची रचना कोणत्या कलमात आहे? कलम 68. संसदेची कलम 79 मध्ये. क्लिअर सर्वांना? आता बघा, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, एकूण 6 राज्य, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, युपी, बिहार, या 6च्या 6 राज्यांची नावं 168 मध्ये आहेत. जे ते राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतात, तिथे एक असतं विधान परिषद आणि एक असतं विधानसभा. आणि जिथे एकच असतं तिथे विधानसभा म्हणून ओळखलं जातं, विधान परिषद नाही. म्हणजे याचं उत्तर काय आहे? 4 नंबरचा पर्याय चुकीचा आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे? 4. याचं उत्तर काय आहे? 4. अशा प्रकारे जर आपण बघितलं, पेपर अगदी सोपा होता आणि ट्रॅक सोडून अजिबात सुद्धा नव्हता. जर तुम्ही पीवायक्यू अभ्यासलेले असतील किंवा आपली एखादी पीवायक्यू ची बॅच केलेली असेल तर तुमचा प्रश्न पीवायक्यूच्या बाहेर नव्हताच. म्हणून मी पोरांना कायम सांगत असतो, पीवायक्यू बायबल आहे, तुम्ही ते केलंच पाहिजे आणि मग बाकीची तयारी पुढे केली पाहिजे. तर चला सगळ्यांनी उत्तर चेक करून घ्या आणि तुमचा स्कोर काय आलेला असेल तो नक्कीच कळवा. थँक्यू.